आजचा आपला चिंतनाचा विषय आहे स्वतःची पातळी वाढवा. येस, आयुष्य जगत असताना आपण बऱ्याचदा नाही म्हटलं तरी दुसऱ्यांबरोबर कॉम्पिटिशन करत असतो. समजून उमजून नाही पण नकळत पण आपण करत असतो. कधी कधी आपल्याला ते विचार येत असतात, अरे ह्याचं असं कसं, हा एवढा यशस्वी कसा, किंवा याला कसं जमतं, किंवा काय. बऱ्याच गोष्टींनी आपण कम्पॅरिझन करायला बघतो, तुलना करायला बघतो. पण तुलना करताना आपण आजचा विषय काय घेतलाय की तुलना करायची कशाला. पहिलं तर आपण आपल्या स्वतःच्या आधीच्या परफॉर्मन्स बरोबर तुम्ही तुलना करा. म्हणजे स्वतःबरोबरच आधी पहिले तुलना करा की आपण आधी काय होतो, आता कुठे आहोत आणि आपल्याला पुढे कसं जायचं आहे. आणि त्याच वेळी म्हणजे काय म्हणायचं आहे की आपल्याला दुसरा काय करतोय किंवा दुसरा कसं, त्यापेक्षा आपली स्वतःची पातळी आपल्याला वाढवायची. आपल्याला दुसऱ्याला कोणाला हरवायचं नाही आहे, दुसऱ्याला कोणाला बघून त्याला किती कसं काय झालं आहे की मग आपल्याला नाही आहे किंवा काय. त्यापेक्षा आपण आपली पातळी अशी नेऊन ठेवायची आहे की जिथे आपण स्वतः आपली पातळी वाढवल्यानंतर त्या लेवलला पोहोचू शकू. याच्यावर आपल्याला चिंतन करायचं आहे. आपण आयुष्यामध्ये जगताना नेहमी तुलना करत असतो आणि तुलना केल्यामुळे काय होतं, आपलंच नुकसान होतं. आपण डिमोटिवेट तर होतो, पण त्याने काहीच उपयोग नाही आहे. किंवा काय होतं, बऱ्याचदा लोकांचे स्वभाव असे असतात की दुसरा यशस्वी झाला ना, मग त्याबद्दल काहीतरी बोलायचं, नाही हा असं याच्यामुळे झालं, हे या गोष्टी त्याला अवेलेबल होत्या म्हणून तो झालं. तर हे म्हणण्यापेक्षा इथे महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यापेक्षा दुसऱ्याला कोणाला क्रिटिसाइज करण्यापेक्षा, दुसऱ्याला कोणाला दुसऱ्याबद्दल असं बोलण्यापेक्षा की बाबा हा यशस्वी कसा झाला, किंवा याला ह्या गोष्टी कशा जमतात, की नाही म्हणजे याने असं काही केलं असेल म्हणून असं, म्हणजे एक उपहासात्मक दुसऱ्यांसमोर त्याच्याबद्दल काहीतरी बोलणं, किंवा तसं समजूत हे करून घेणं की हा म्हणून हा असं झालं असेल. तर त्यापेक्षा असं करून आपली पातळी आपण वाढवू शकत नाही दुसऱ्यांसमोर. हे म्हणजे दुसऱ्यांबद्दल असं काहीतरी चुकीचं बोलून, दुसऱ्यांबद्दल असं काहीतरी गैरसमजूत करून देऊन, दुसऱ्यांबद्दल असं काहीतरी लोकांना सांगून लोकांसमोर आपली पातळी वाढत नाही. हा खरा आजचा आपला मुद्दा आहे. तुलना करायची नाहीच आहे आणि स्वतःची पातळी दुसऱ्याला कमी लेखून वाढवायची नाही आहे, हे लक्षात घ्या. दुसऱ्याला कोणाला तरी कमी लेखून किंवा दुसऱ्यांच्या समोर त्याला कमी लेखून हे करून त्याच्याबद्दल काहीतरी चुकीचं सांगून आपली पातळी वाढेल, ह्या गैरसमजामध्ये राहू नका. हे मला तुम्हाला आजच्या आपल्या चिंतनातून सांगायचं आहे. त्यापेक्षा स्वतःची पातळी अशी वाढवा, स्वतःवर काम करा की जेणेकरून आपल्याला दुसऱ्यांबद्दल काहीतरी चुकीचं सांगून, चुकीचं वाईट बोलून आपली पातळी त्याच्यासमोर वाढवण्यात काही साध्य नाही आहे आणि होणारही नाही. त्यापेक्षा स्वतःचीच आपली पातळी अशी वाढवा, स्वतःच्या कर्तृत्वातून अशी वाढवा की ती ऑटोमॅटिकली, पण दुसऱ्यांबरोबर आपल्याला तुलना करायचीच नाही. आपण आपल्या स्वतःबद्दलच विचार करायचा की आपण कसे होतो, आत्ता आपण कुठे आहोत, आपण कसे पुढे जाणार आहोत. त्यामुळे नक्की याच्यावरती चिंतन करा. आणि दुसऱ्याबद्दल चुकीचं बोलून, चुकीचं सांगून काही होत नाही. तुम्हाला शॉर्ट टर्म बेनिफिट मिळतीलही, पण तुम्हाला जर लॉंग टर्म काही लोकांसमोर मनामध्ये टिकायचं असेल किंवा स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर तुम्हाला स्वतःची पातळी वाढवायची आहे, दुसऱ्याला कमी लेखून नाही. तर स्वतःच ती चांगली आपली पातळी वाढवायची आहे, आपलं स्वतःवर काम करून. तर नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.